We provide you the platform to turn your dreams into reality. Give wings to your aspirations with KR Mangalam University. मुंबई और महाराष्ट्र में फिर एक बार हिंदी और मराठी का विवाद तूल पकड़ता जा रहा है। मीरा भाईंदर में व्यापारियों ने मोर्चा निकाला और कहा है कि कोई ज़बरदस्ती नहीं करेगा। मनसे के कार्यकर्ता आक्रामक है। वो मानते हैं कि मुंबई में रहना है, महाराष्ट्र में रहना है तो मराठी बोलनी पड़ेगी। यहाँ केडिया ने कहा है कि हम मुंबई में मराठी नहीं बोलेंगे। विवाद बढ़ता जा रहा है। कल राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ आ रहे हैं। ऐसे में मनसे के कार्यकर्ताओं का क्या कहना है, मनसे के नेताओं का क्या कहना है, हम उनसे बात करेंगे। मनोज चौहान मेरे साथ है, सतीश शिनारकर मेरे साथ है। मनोज जी, ये बताइए कि मीरा भाईंदर में कल मोर्चा भी निकाला, उसके ऊपर नीतीश राणे ने ये कहा है कि आप लोग मारपीट करते हो, हिंसा करते हो, ये हिंदुओं की सरकार है, हिंदुओं की सरकार तीसरी आँख खोलेगी। नल बाजार या मोहम्मद अली स्ट्रीट जाकर आप वहाँ अपनी ताकत बताएंगे। नाही, कसं आहे की महाराष्ट्रात फक्त मराठीच हा ह्या लोकांचा सगळ्यांचा माज आहे बेसिकली. यांना फार अगोदरच धडा शिकवणं अत्यंत गरजेचं होतं. भाषावार प्रांतरचना 1966 झाल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्रात मराठी हा विषय जेव्हा झाला, हा काय आम्ही कायदा काढलेला नाही आहे, हा शासकीय कायदा आहे. आणि त्याच्यामुळे मग कदाचित आम्ही महाराष्ट्रात इतके वर्ष राहतोय, मग आम्ही मराठी बोलणार नाही वगैरे, हा केवळ माज आहे. आणि आता म्हणजे आता खरंच डोक्यावरनं पाणी जायला लागलं. हा माज उतरवणं आता अत्यंत गरजेचं होतं. महायुति की सरकार में जो मंत्री बैठे हैं, नीतीश राणे कहते हैं कि ये हिंसा है, हिंदुओं की सरकार है, ये बर्दाश्त नहीं किया जाए। नितेश राणेंचा प्रॉब्लेम काय माहिती आहे की त्यांना त्या सरकारच्या मध्ये ते आहेत, त्याच्यामुळे त्यांना त्यांची बाजू घेऊन बोलावंच लागेल. वास्तविक दुर्दैव आहे आणि ही खऱ्या अर्थानं लाचारी आहे असं मी म्हणेन. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काय चाललं आहे हे त्यांना खरंच आवडतं आहे की काय, पण आम्हाला खरं आश्चर्य वाटतं आहे की आज उपमुख्यमंत्री असताना जबाबदारीने जय गुजरात बोलले, किंबहुना नितेश राणेंसारखी ज्या ही नेते मंडळी जर अशा पद्धतीने बोलायला लागली तर निश्चितपणे दुर्दैवाने ह्याला लाचारी आम्ही असं म्हणतो. कारण महाराष्ट्रात मराठीचा अभिमान हा जर नितेश राणेंसारख्या माणसाला नसेल ना, तर निश्चितपणे ही सरकारमध्ये असल्यामुळे लाचारी आहे. मारपीट की आवश्यकता है जो मराठी नहीं बोलते उनको। नाही, एक मिनटं, आम्ही पहिलं मारपीट म्हणजे डायरेक्ट आम्ही मारामारी करायला जात नाही. नीट जर बघितलं तर आमचे नेते अविनाश जाधव यांनी कालच सांगितलं की त्याचा माज ज्या लेवलला होता की मराठी नाही बोलणार, किंबहुना काय चाललंय तुमचं, कशा करता आला वगैरे, हे झाल्यानंतर शाब्दिक बाचाबाची झाली आणि मग त्याला मारलंय. उगाच कोणी हात उचललेला नाही आहे. आणि कोणावरही माझ्या मताप्रमाणे आम्ही जर उद्या इतर राज्यामध्ये गेलो, मला काय लगेच भाषा यायला पाहिजे अशातला भाग नाही, पण मला त्या भाषेचा आदर असणं अत्यंत गरजेचं आहे. मी जर यूपीत गेलो किंबहुना मी केरळात गेलो तर निश्चितपणे ती भाषा मी शिकून घेईन. कठीण आहे पण मी शिकेन. ह्या एक भाषेचा एक रिस्पेक्ट ज्याला आपण म्हणतो, मान ज्याला आपण म्हणतो, आणि तसंच महाराष्ट्रामध्ये आम्ही अपेक्षित करतो ना. माझ्या मताप्रमाणे बोलणार नाही वगैरे हा माज कसला. मी शिकून घेईन, मला येत नाही आहे मराठी, पण मी निश्चितपणे शिकून घेईन. मला जर तुमच्याकडे मदत लागली तर अशा पद्धतीचं वातावरण असेल तर काही हरकत नाही ना आम्हाला. फिर से आपके पास आता हूँ। सतीश नारकर ये बताया कि महाराष्ट्र में महायुति की सरकार है, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, नीतीश राणे उनके मंत्री है। नीतीश राणे बार बार ये बता रहे हैं, उसके ऊपर सरकार क्या छुपा उनको समर्थन कर रही है? नक्कीच येणारी महानगरपालिका बघता मला तर असं वाटतं की नुसते मंत्री नितेश राणेच नाहीत, तर केडिया नावाचे भेडियासुद्धा जाणून बुजून या मुंबईमध्ये सोडले जात आहेत. नाहीतर एक अमराठी माणूस जो गेले 30 वर्ष इकडे मुंबईमध्ये आपला व्यवसाय करतोय, धंदा करतोय, आणि आज तो छाती ठोकपणे सांगतो की मला मराठी शिकायची गरज वाटत नाही आणि मी मराठी शिकणार नाही. ही जी मुजोरी आहे, ही मुजोरी नक्कीच भाजपा किंवा सत्ताधाऱ्यांची पाठीशी पाठबळ असल्याशिवाय ही मुजोरी येणार नाही. चौहान जी, ये बताइए कि कल राज ठाकरे और उद्धव ठाकरे की रैली हो रही है, ऐसे में मराठी का मुद्दा, कई लोग ऐसे कह रहे हैं कि हम मराठी नहीं बात करेंगे, हमको जोर जबरदस्ती नहीं चलेगी, मारपीट नहीं चलेगी। ऐसे में राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक आने के बाद महाराष्ट्र सरकार ने हिंदी लागू करने का जीआर पीछे लिया। ये आने वाले दिनों में राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ रहेंगे? नाही, हे आत्ता अशा पद्धतीचं भाकीत करणं खूप लवकर होईल असं मला वाटतं. माझ्या मते उद्याची जी सभा आहे ती मराठी या विषयावर सभा आहे, आणि मराठी म्हणून सगळ्यांनी पहिलं एकजूट होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे युती होईल न होईल किंवा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मराठी के मुद्दे पे एक है तुम, मराठीच्या मुद्द्यावर चुनाव में पता नहीं क्या हे खूप लवकर होईल, परंतु उद्या मराठीच्या मुद्द्यावर आम्ही सगळे एकत्र आलोय आणि तोच हाक माननीय राज ठाकरे साहेबांनी दिली आहे. आणि म्हणून मराठीच्या मुद्द्यावर जे लोक एकत्र येतील ते आम्हाला चालतील. कारण महाराष्ट्रामध्ये आत्ता जी मराठीची गळचेपी व्हायला लागली आहे, वास्तविक पाहता जी जबरदस्ती हिंदी किंवा इतर भाषा लागू करण्याचा जो प्रयत्न चालला आहे, हा
डाव आहे आणि तो डाव आम्हाला हाणून पाडायचा आहे हे मात्र नक्की. नीतीश राणे को जवाब क्या देंगे? नाही, लाचारी, केवळ लाचारी म्हणून. ते ज्या ज्या पक्षामध्ये होते त्या त्या पक्षाची ते लाल करत होते. आता ते भाजपमध्ये आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे ते भाजप आणखीन त्यांचे पोर्टफोलिओप्रमाणे त्यांच्या पद्धतीने ते वागणार. बिल्कुल, मराठी के मुद्दे पर राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ है। आने वाले दिनों में क्या होगा ये पता नहीं, ऐसा एमएनएस के कार्यकर्ताओं का कहना है। वीडियो जर्नलिस्ट कामेश के साथ विलास अटोरे, न्यूज नेशन। जहाँ भक्ति है हर शब्द में, कथाओं में छुपे हैं दिव्य रहस्य और ज्योतिष देता है जीवन को दिशा। धर्म से जुड़ी हर बातों को जानने के लिए हमारे चैनल स्तुति को सब्सक्राइब करें। चैनल पर जाने के लिए इस लिंक पर क्लिक करें।